नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीचा अभ्यास करणार आहोत. काल आपण माहिती घेऊया ह्या तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडा 4 याचा भाग क्रमांक 1 बघितला. या धड्यामध्ये आपण काय बघितले बरं, त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. पहिल्यांदा आपण विविध संशोधकांची माहिती घेतली. त्या संशोधकांची म्हणजे त्या शास्त्रज्ञांची आपल्या देशासाठी किती मोलाची मदत झाली आहे आणि कोणी कोणता शोध लावला आहे हे थोडक्यात आपण बघितले. त्यानंतर आपण असे बघितले की माहिती घेऊया या धड्यामध्ये डॉक्टर वसंत गोवारीकर या संशोधकांचे शालेय शिक्षणामध्ये असणारं त्यांची जिज्ञासू वृत्ती, त्यानंतर त्यांनी त्यांची मोटार बनवण्याची जी इच्छा होती त्यासाठी अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योजक फोर्ड कंपनीचे म्हणजे फोर्ड ह्या गाड्यांचे जे मालक होते त्यांना पत्र लिहिले आणि मग कशा पद्धतीने त्यांच्या मित्राची मदत घेऊन मराठीतून लिहिलेले पत्र त्यांनी इंग्रजीतून संवाद केला, ट्रान्सलेट केलं आणि ते मराठी भाषांतर केलेलं पत्र त्यांच्यापर्यंत पाठवलं. त्यानंतर आपण असे बघितले की त्या प्रसिद्ध उद्योजकांनी हेनरी फोर्ड यांनी डॉक्टर गोवारीकरांच्या त्या पत्राची दखल घेतली आणि त्या पत्राचे उत्तरसुद्धा दिले आणि मग त्या उत्तरासोबतच त्यांनी काही पुस्तकेसुद्धा पाठवली, जेणेकरून डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या कामाला प्रोत्साहन मिळाले. म्हणजे किती आपल्याला कौतुकास्पद वाटले. हेनरी फोर्ड यांनीसुद्धा असंच त्यांचं कौतुक केलं आणि म्हणून त्यांना प्रोत्साहनपर त्यांना पुस्तकं पाठवावीशी वाटली. पुढे आपण बघितले की गोवारीकरांना लहानपणापासून दृढ असा ठाम विश्वास असल्याचं आणि त्यांची जी चुणूक होती, कुशाग्र बुद्धिमत्ता होती, त्याची आपल्याला कल्पना आली. आज आपण माहिती घेऊया या धड्याचा पुढचा म्हणजे भाग 2 आत्ता आपण बघणार आहोत. धडा 4 माहिती घेऊया भाग 2. कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. कोल्हापूरला पदवीपर्यंतचं शिक्षण डॉक्टर गोवारीकरांनी घेतलं आणि नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. उच्च शिक्षण त्यांनी इंग्लंडला घेतले आणि कोल्हापूरला पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांचं झालं. बर्मिंगहॅम विद्यापीठामध्ये त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले, म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग, रासायनिक अभियांत्रिकी विषय यामध्ये सुद्धा त्यांनी संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रामध्ये संशोधक म्हणून त्यांनी काम केले. इंग्लंडमध्ये ऊर्जा संशोधन केंद्र होतं, त्या केंद्रामध्ये त्यांनी संशोधक म्हणून सुद्धा काम केले. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. विक्रम साराभाई यांनी आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी 1967 साली भारताच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये सुद्धा रुजू झाले. तिथे सुद्धा त्यांनी कामगिरी केली. घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. तुम्हाला माहिती आहे पदार्थांच्या 3 अवस्था असतात, घन, द्रव आणि वायू. घन म्हणजे काय? सॉलिड. द्रव म्हणजे लिक्विड आणि वायू म्हणजे गॅस. तर
त्यातील घन पदार्थातील म्हणजे सॉलिड स्टेट या ऊर्जेचं एनर्जी स्टेट या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. म्हणजे त्यांनी हा प्रकल्प सुरू केला विक्रम साराभाई आणि आपले डॉक्टर वसंत गोवारीकर. मग तुम्ही म्हणाल हे विक्रम साराभाई कोण? तर विक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथे 12 ऑगस्ट 1919 साली झाला. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ म्हणून ते ओळखले जातात. विक्रम साराभाई भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. 1975 साली पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला. 1975 साली पहिला आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशात सोडला गेला. त्या आर्यभट्ट या उपग्रहाची रचना कोणी केली होती? तर विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटरमध्येच केली होती. अहमदाबादला रिसर्च सेंटरमध्ये ही रचना केली गेली होती. आर्यभट्ट या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. म्हणजे एक उपग्रह सोडल्यानंतर एक प्रकारे हुरूप आला आणि आपल्या भारतीय शास्त्रज्ञाने अवकाशात अनेक उपग्रह प्रक्षेपित केले. आणि या यशामागे साराभाई यांचेच अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व मोलाचे होते. आणि म्हणूनच त्यांना अंतराळ संशोधनाचे पितामह तसेच अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. असे हे विक्रम साराभाई यांचा मृत्यू 30 डिसेंबर 1971 या दिवशी झाला. डॉक्टर साराभाई यांना 1966 साली पद्मभूषण आणि 1972 साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. भारताच्या विज्ञान क्षेत्रामध्ये विक्रम साराभाई यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी केलेली कामगिरीसुद्धा मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. अग्निबाण ह्या मोटारीसाठी जे इंधन लागतं ते घन स्वरूपात बनवलं पाहिजे यासाठीचं तंत्र, यासाठीची टेक्नॉलॉजी त्यांनी विकसित केली म्हणजे तयार केली. तर अशा प्रकारे आपण हे बघू शकतो की अग्निबाण जे आहेत ते अवकाशात सोडण्यासाठी बघा कशा पद्धतीने अग्निबाणाचं प्रक्षेपण अवकाशामध्ये केलं जातं आणि त्याला लागणारं जे इंधन असतं ते घनरूपात बनवण्यासाठी त्यांचं तंत्र त्यांनी विकसित केलं. मित्रांनो, तुम्ही हा धडा बघितला. यामध्ये आपण भारतीय शास्त्रज्ञ, त्यानंतर जगातील विविध देशातील शास्त्रज्ञ कशा पद्धतीने संशोधक वृत्ती बाळगून होते आणि त्यांनी किती मोठे मोठे शोध लावले, तर यावरून काही मूल्ये जी आहेत ती आपण अंगी बाळगली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी ही थोडी मूल्ये मी तुम्हाला देत आहे की आपण या धड्यावरून काय शिकलो, माहिती घेऊया. या धड्यावरून आपण पण थोडे गुण घेऊया. तर सर्वात पहिले काय, आपण संशोधक वृत्ती बाळगा. आपण कुठेही जातो तर तिथे आपली वृत्ती कशी असली पाहिजे, आपलं वागणं चांगलं राहिलं पाहिजे हे तर मान्य आहेच, पण त्याबरोबर कुठल्याही गोष्टीमध्ये त्यामागचं कारण शोधलं गेलं पाहिजे, शोध घेतला पाहिजे. आपली वृत्ती जी आहे, जिज्ञासा आपल्या अंगी असली पाहिजे. म्हणजे आपल्याला शोधक वृत्ती असली तर काहीतरी शिकायला मिळतं.
आपण निरीक्षण क्षमता वाढवा. म्हणजे आपण निरीक्षण केलं पाहिजे कुठल्याही वस्तूचं. तुम्ही बागेत जाता, तिथे विविध पक्षी, पशु, प्राणी बघता, झाडं, फुलं, पानं, त्याची फळं आणि अजूनही विविध आवाज, प्रकार किंवा बी पेरल्यानंतर त्यापासून रोप उगवतं, झाड. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कुठेही गेलो तर निरीक्षण केलं पाहिजे आणि ते निरीक्षण केल्यानंतर त्याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे. त्यानंतर प्रयोगशीलता हा गुण अंगी बाणावा. एखाद्या वस्तूचा आपल्याला जर वापर करता आला तर कशा प्रकारे त्यातून अजून काय बनवता येईल, म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज आपण घेतलं पाहिजे. आणि आपली प्रायोगिक तत्वावरती एखादी गोष्ट करण्याचा आपण प्रयोग करू शकतो आणि हा गुण आपल्या अंगी आपण बाणवला पाहिजे. अभ्यासू वृत्ती ठेवा. नेहमी आपण त्याच्या मागचं, कुठल्याही गोष्टीच्या मागचं कारण हे अभ्यासून घेतलं पाहिजे. असं होण्यामागे काय कारण असावं, काय केले असता असं होईल. जसं तुम्ही विज्ञानामध्ये शिकतात, विविध फॉर्म्युले शिकतात, गणितामध्ये विविध तुम्ही सूत्र शिकतात, तर त्याच्यामध्ये अभ्यास केल्यानंतर आपली जी वृत्ती असते ती अजून आपल्याला जाणून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. तर तुम्ही अभ्यास वृत्ती ठेवा, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला शिकायला मिळेल. जिद्द, चिकाटी हे गुण अंगीकारावे. एखादी चांगली गोष्ट करण्याचं ठरवलं तर त्यासाठी आपल्या अंगी जिद्दसुद्धा असली पाहिजे. चिकाटी आणि जिद्द हे गुण असल्याशिवाय आपण आपलं काम पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. म्हणून जिद्द आणि चिकाटी हे गुण अंगीकारले तर आपण आपला जो अभ्यास असतो तो खोलामध्ये जाऊन करू शकतो. वैचारिक पातळी वाढवा. आपले विचार हे उच्च असले पाहिजे. नेहमी आपलं आचरण जे आहे ते चांगलं राहिलं पाहिजे. विचाराची पातळी म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोन बाळगून आपण विचार केले पाहिजे. आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे शब्दार्थ लिहून घ्या. संशोधन म्हणजे शोध लावणे. विज्ञान म्हणजे शास्त्र. नवा प्रकल्प म्हणजे नवीन काम. इंधन म्हणजे ज्वालाग्राही पदार्थ, जाळण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ. तुम्हाला माहितीच आहे, लाकूड, कोळसा, त्यानंतर जे ज्वालाग्राही म्हणजे जळणाला उपयोगी असतात असे पदार्थ, त्याला आपण काय म्हणतो, इंधन. तर इंधन म्हणजे ज्वालाग्राही पदार्थ. त्यानंतर 5वा शब्दार्थ पुढाकार. पुढाकार म्हणजे मुख्य सहभाग. घन पदार्थ, दाट किंवा भरीव पदार्थ. मगाशी मी तुम्हाला सांगितलं सॉलिड सबस्टन्स, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस अशा स्टेट्स असतात पदार्थाच्या. तर घन पदार्थ म्हणजे सॉलिड सबस्टन्स. पुढील प्रश्न आहे, वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. एखादा वाक्प्रचार दिलेला असताना त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि आपण त्याचा वाक्यात उपयोग करायचा. मग तो कशा पद्धतीने ते लिहून घेऊया. रुजू होणे म्हणजे हजर होणे, दाखल होणे. त्याचे 2 अर्थ आहेत, हजर होणे आणि दाखल होणे. मग ह्या ह्या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग कसा होईल बरं? तर उंच आकाशात झेप घेता यावी. उंच आकाशात झेप घेता यावी म्हणून मी हवाई दलात रुजू झालो. उंच आकाशात झेप घेता यावी म्हणून मी हवाई दलात रुजू झालो. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार, विकसित करणे. त्याचा अर्थ काय बरं?
विकसित करणे म्हणजे तयार करणे. वाक्य. मग ह्याच्यावर आधारित वाक्य कसं बनवायचं आपण? तर मी एक वाक्य तुम्हाला बनवून दिले, तुम्ही तुमच्या पद्धतीने वाक्य बनवू शकतात. आम्ही सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प विकसित केला आहे. आम्ही सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प विकसित केला आहे. तुम्हाला माहिती आहे ना, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते आणि हा प्रकल्पसुद्धा खूप छान आहे. तुम्ही याच्यात पण शिकू शकतात. आणि हल्ली ओला कचरा सुका कचरा वेगळा केला जातो. आणि आपल्याला तर माहितीच आहे की निसर्गामध्ये जे केमिकल्स आणि रसायनं असतात, त्या रासायनिक खतापेक्षा हा जो ओला कचरा असतो, नैसर्गिक कचरा असतो, तो कधीही त्याचा वापर करून जे खत बनवलं जातं ते चांगलं. ते खत जर तुम्ही शेतामध्ये टाकलं शेतकऱ्यांनी तर त्यांना चांगली पिकं मिळतात. परंतु रासायनिक खतामुळे काय होतं तुम्हालासुद्धा माहिती आहे की रासायनिक खते वापरली तर जमिनीचा पोत बिघडतो, पिकं उत्पादन कमी होतं. आता आपण एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न लिहूया. तुम्ही लिहून घेताय ना? पहिला प्रश्न आहे, डॉक्टर वसंत गोवारीकर उच्च शिक्षणासाठी कुठे गेले होते? डॉक्टर वसंत गोवारीकर उच्च शिक्षणासाठी कोठे गेले होते? उत्तर लिहा. डॉक्टर वसंत गोवारीकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते. डॉक्टर वसंत गोवारीकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते. दुसरा प्रश्न, डॉक्टर वसंत गोवारीकरांनी पदवीपर्यंतचे शिक्षण कुठे घेतले? उत्तर लिहा. डॉक्टर वसंत गोवारीकरांनी पदवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरला घेतले. उत्तर तपासून बघा. डॉक्टर वसंत गोवारीकरांनी पदवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरला घेतले. तिसरा प्रश्न लिहा. डॉक्टर वसंत गोवारीकरांनी कोणते तंत्र विकसित केले? डॉक्टर वसंत गोवारीकरांनी कोणते तंत्र विकसित केले? उत्तर लिहा. डॉक्टर वसंत गोवारीकरांनी मोटारीकरिता धन इंधन बनवण्याचे तंत्र विकसित केले. म्हणजे धन इंधन मी मगाशी तुम्हाला सांगितलं, सॉलिड स्टेटमधलं जे इंधन होतं ते त्यांनी बनवण्याचं तंत्र विकसित केले. आता लिहा समानार्थी शब्द. अवकाश. पहिला शब्द अवकाश. अवकाशाला आपण काय म्हणतो? आकाश. दुसरा शब्द नवा, त्याला समानार्थी शब्द नवीन. तिसरा शब्द काम. कामाला समानार्थी शब्द काय आहे? कार्य. आता लिहा वचन बदला. शाळा हा एक वचन आहे, बरोबर ना? त्याचं वचन बदलल्यावर काय होणार? अनेक वचनसुद्धा शाळाच होणार. शाळा, शाळा. पुस्तक, पुस्तके. मोटार, मोटारी. मित्र, मित्र. विद्यार्थी मित्रांनो, हा धडा तुम्ही एकदा वाचून काढायचा आहे आणि त्यानंतर हे जे लिखाण काम आपण करून घेतलं ते सुद्धा वाचायचं आहे, अभ्यास करायचा. आणि आता तुम्ही एक गृहपाठ लिहून घेऊ शकता.
गृहपाठ अगदी सोप्पा आहे बघा. खालील वाक्यांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. मग असे तुम्हाला वचन मी शिकवलं, म्हणजे शब्द दिले. आता हे तुम्हाला वाक्यात कसं लिहायचं ते एक वाक्य मी तुम्हाला उदाहरणासाठी दाखवलं आहे बघा. भिंत कोसळली. या वाक्याचं भिंत ही एक भिंत आहे, एक भिंत कोसळली. तर आपण वचन बदललं तर काय होणार? भिंती कोसळल्या. त्याप्रमाणे 3 वाक्य मी तुम्हाला दिली आहेत. तुम्ही हा गृहपाठ आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. मला कविता आठवली. हा एक प्रश्न म्हणजे एक वाक्य दिले. याचं तुम्ही वचन बदलून वाक्य लिहायचं. दुसरं वाक्य आहे त्याने खुर्ची ठेवली. लिहू शकता ना तुम्ही. तिसरं आहे मधू आंबा खा. तर गृहपाठ अगदी सोप्पा आहे, तुम्ही हे आरामात करू शकता. धन्यवाद.